नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत साबुदाणा वडे बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत घातला होता। 1 वाटी साबुदाणा आहे, तो किती छान असा भिजलेला आहे। आता आपण 2 बटाटे उकडून घेतले होते, ती बारीक करून घेऊ। 1 वाटी साबुदाणा आहे ना, त्याच्यासमोर आपण 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याला असे बारीक चिरून घ्यायचे आहेत। साबुदाणा जेवढा चांगला भिजलेला असेल ना, तेवढेच तुमचे वडे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील, क्रंची। तर बटाटा छान असा कुस्करून घ्यायचा, सर्व एकजीव झाला पाहिजे। बटाटा छान कुस्करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजत ठेवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। कमीत कमी साबुदाणा भिजायला 6 तास तरी लागतात, किंवा रात्री भिजत घाला, सकाळी जर तुम्हाला पाहिजे असेल तर। एवढे छान कुरकुरीत आपले वडे रेडी होतात ना। आणि जर तुम्हाला खिचडी जरी करायची असली तरी साबुदाणा छान असा भिजला पाहिजे, तर त्याची खिचडी छान लागते। आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊ। 1 वाटी परफेक्ट 1 वाटी माप आहे। 2 बटाटे आणि 1 वाटी साबुदाणा, सर्व साबुदाणा टाकून घेऊ। तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाकू शकता, किंवा खात नसाल तर वापरू नका। तर साबुदाणा टाकून झालाय। आता आपण त्याच्यात हिरवी मिरची घेतली 10 ते 12, त्याची पेस्ट करून घ्यायची, ती टाकून घेऊ। थोडीशी हिरवी मिरची जास्तच वापरायची, झणझणीत असे वडे छान लागतात। आता आपण त्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे अर्धी वाटी। 1 वाटी साबुदाणा आहे ना, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मीठ म्हणजे आपलं सेंधव मीठ, आपण उपवासाला जे खातो ना, ते मीठ वापरायचं आहे। चवीनुसार टाकून घ्यायचं। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं पीठ मळल्यावानी गोळा रेडी झाला पाहिजे, तसं एकजीव करायचं, म्हणजे छान व्यवस्थित आपले वडे वळायला पण येतात, छान असे गोल पण होतात, आणि तेलात गेल्यावर फुटत नाही। आणि आपण तेलात तळणार नाही आहे, त्याला सेलो फ्राय करणार आहे। कारण उपवासाच्या दिवशी कोणाकोणाला पित्त होतं, डोकं दुखतं, ॲसिडिटी होते, तर तेलकट खाणं टाळूया आणि नुसतं सेलो फ्राय करून घेऊ। छान असा गोळा रेडी झाला आहे। आता आपल्या हिशोबाने छोटे मोठे ज्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे वडे थापून घेऊ आपण। तर छान असे दाबून वडे बंद करायचे, जेवढ्या आकाराचं आपल्याला पाहिजे त्या आकाराचे। तर मी इथं जास्त मोठा पण नाही, जास्त बारीक पण नाही, मीडियम असे वडे रेडी करून घेऊ। आधी सर्व वडे रेडी करून घ्यायचे, एका ताटात ठेवायचे, नंतर मग त्याला सेलो फ्राय करायचे, म्हणजे लवकर काम होतं। तर अशा प्रकारेच आपण आपले वडे रेडी करून घ्यायचे। तर बघू शकता, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही। आता अजून एक करून दाखवते कसा पाहिजे, त्या हिशोबाने सर्व वडे करून घ्यायचे। आणि छोटे छोटे पाहिजे असतील तरी केले खूप छान लागतात, पण तळण्याऐवजी आपण सेलो फ्राय केलं का नाही तर ती उपवासाच्या दिवशी छान वाटतात, कारण जास्त ऑइली पण नसतात, आणि आपण दिवसभर उपवास केलेला असतो, मग आपल्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कोणाला पित्ताचा प्रॉब्लेम होतो। त्यापेक्षा आपण सेलो फ्राय केलं तरी चालतं, खूप कुरकुरीत आणि छान लागतं, तळण्याची काही गरज नाही। आता अशा प्रकारे वडे करून घ्यायचे। आता एक फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ, छान व्यवस्थित गरम करून घ्यायचे आधी। आणि शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे, तेल व्यवस्थित गरम करून घेऊ। गरम झाल्यावरच तेल, नंतर त्याच्यात वडे सोडून घ्यायचे। आणि आपण एक हिरवी चटणी केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर घेऊ नका। त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा आणि 1 लिंबू पिळून छान असे त्याची बारीक चटणी करून घ्यायची। आता सर्व वडे
पेनवर ठेवून घेऊ. आता हात नाही लावायचा. आता त्याला छान खरपूस एक साईड भाजून घ्यायची आधी, नंतरच दुसरी साईड करायची. बघू शकता 2 ते 3 चमचेच तेल घेतलेले, जास्त तेल नाहीये. जर तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही तेलात तळून सुद्धा शकता. आता छान असे खरपूस भाजून झालेले आहेत, असेच भाजून घ्यायचे. आणि छान असं झणझणीत हिरव्या मिरचीची आपण चटणी करून घ्यायची आणि त्याच्यासोबत छान गरमागरम वडे उपवासासाठी. जर तुमचा उपवास नसेल, तुम्ही असंच खाणार असाल तर त्यात तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाका. परत चटणी करताना पण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना टाकून चटणी करा, थोडंसं दही टाका. एक नंबर तुमची चटणी बनेल, तुमची म्हणजे साबुदाणा वड्याची. आता छान असे साबुदाणा वडे रेडी झालेले आहेत. ते आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ. तर बघू शकता दोन्ही बाजून छान असे खरपूस भाजले गेले आहेत. तर अशा प्रकारेच आपण आपले सर्व वडे रेडी करून घ्यायचे आहेत. तुम्हाला तळायचे असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सुद्धा सांगायला विसरू नका. धन्यवाद.